मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांमध्ये अनेक ठिकाणी उत्सुकता बघायला मिळाली। या योजनेचा लाभ मिळण्यासाठी महिलांनी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। अशीच गर्दी 2 दिवस वाशिम शहरातील जुनी नगरपालिका इमारत आहे त्या परिसरात एक तलाठी कार्यालय आहे आणि या ठिकाणी हे जो परिसर सध्या दिसतोय याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांची रांग बघायला मिळते। जवळपास अर्धा किलोमीटरपर्यंत महिलांची रांग या ठिकाणी पाहायला मिळाली। त्यानंतर आज जशी कागदपत्रात शिथिलता मिळाली त्यानंतर सध्या शुकशुकाट बघायला मिळतोय। हेच ते कार्यालय आहे ज्या ठिकाणी काल अनेक महिलांनी रांग करत आपला दाखला घेतला होता। याच साजाचे तलाठी आपल्यासोबत सध्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडून जाणून घ्या मागच्या 2 दिवसात काय परिस्थिती होती। तर मागच्या 2 दिवसात 3 दिवसापासून आहे, आता 4था दिवस आहे आज। 3 दिवसापासून प्रचंड गर्दी होती आणि काल आम्हाला 800-850 दाखले आमच्याकडनं गेले, त्याच्या आधीही दाखले गेले आणि प्रचंड प्रमाणात दाखले गेले। लोकांनी सहकार्य केले त्या दाखले देण्यासाठी। त्या गर्दी असूनही कुठे काही भांडण वगैरे काही झाले नाही आणि सहकार्य केलं लोकांनी, त्याच्यामुळे दाखले देण्यात आले। सकाळी महिला किती वाजता यायच्या आणि संध्याकाळी किती वाजेपर्यंत काम चालायचं? 8 वाजताच लाईन लागायची सर। लाईनमध्ये काल 800 लोक तर लाईनमध्ये सकाळी 8 वाजतापासून होते। ते 800 लोक आम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण केले। आजची काय परिस्थिती अशी आहे की GR आला आहे, पिवळे कार्ड आणि केसरी कार्ड याच्यातून त्यांना सूट देण्यात आली आहे। त्याच्यामुळे लोकांना माहिती झाली आहे त्याची, काल माहिती झाली आहे, त्याच्यामुळे आज शुकशुकाट आहे, कुठे काही गर्दी नाही आहे आणि जी आहे ती शैक्षणिक कामासाठीची गर्दी आहे। नक्कीच यामुळे महिलांना दिलासा मिळणार आहे आणि कामाला वेगसुद्धा येणार आहे। मनोज जयस्वाल, साम TV न्यूज, वाशिम। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।